पाण्याचा रस्त्याचा प्रश्न किती किलोमीटर जायला लागते मावशी? 5 किलोमीटर. 5 किलोमीटर. जवळ हापसा वगैरे नाही म्हणजे काहीच नाही. किती वर्ष झाला हा प्रश्न आहे मावशी? आता ते पिढीन पिढी चाले प्रश्न. मग हे काय 1-2 वर्षाचा आहे का ते? मग आता हे जुन्नरच्या निवडणुकी विधानसभेला तर 5 उमेदवार उभे आहेत. हे सगळेच उमेदवार समस्या सोडवण्यासाठी आहेत. ते काय या 5 उमेदवारांपैकी कोण समस्या सोडवल काय वाटतंय मावशी? आता आम्हाला काय सांगताय ना कोण सोडवित कोण नाही. आता मग कोणी येऊ त्यांना सोडवा. आता देवराम लांडे आहेत, सत्यशील शेरकर आहेत, शरदादा सोनवणे आहेत, अतुल बेनके आहेत, आशाताई बुचके आहेत. हा काय सगळं आहे. तर मग आता जो येईल त्यांना करावा. ह्या पहिला यापैकी कोण सोडवलं काय वाटते काय मावशी तुम्हाला? आता कसं काय सांगणार आम्ही? तुमच्या गावात असेलच ना कोणतरी हवा. हवा कोणाची मावशी तुमच्या गावामध्ये? हवं इकडे सगळं देवराम लांडे. चर्चा देवराम लांडेचीच आहे इकडं. आता किसन आमदाराच्या मागे हा बोला मावशी काय म्हणताय? किसन आमदाराच्या मागे आमचं देवराम लांडे होऊन द्याच आमचं मान्य. हा दुसरं कोणी नसलं तरी चालेल पण त्याला येऊन द्या. तो बरे उड्या मारतो कुठे बी आमच्या माग पार पळत होतो कुठे बी. का बरं मावशी काय देवराम लांडेनाच पसंती का? पसंत म्हणजे तो उडीच मारतो. जितकी मी उडी मारतील का तो उडी मारतो देवराम लांडा. उड्या मारतो तो देवराम लांडे म्हणून त्याच्यासाठी आम्ही बोलतो देवराम लांडेसाठी. हा जो आता आम्ही जो आलो तो रस्ता तर अतिशय खराब रस्ता आहे मावशी. काय त्याचं समस्या कोणाकडे मांडणार तुम्ही? आम्ही मांडू आता मान का कोणाकडे आम्ही स्वतः पाट्या घेऊन माती टाकू पण होऊन जाय एकदा. मग काय आता सांगू तुम्हाला सांगून आता फार म्हातारी झाली निमित्त वय गेली निघून काय राहिले आता. अतुल बेनके आमदार होते मागच्या वेळेस त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता का रस्त्यासाठी? मग 10-12 केलं पुरव झालं तरी कोणा नाही कानच नाही वर केलं. आमच्या वस्तीला रस्ताच नाही तर काय करायचं? डांबरीकरण दाखवलाय तो. दाखवला तो तिथं कोपरा कोपरा नाही रेकॉर्डाला डांबरीकरण दाखवलाय तो झाला का ते आलं नाही टन असं ते. माणसाला चालता येत नाही नीट आणि तिकडे गाड्या इकडे कसं काय येणार या वस्तीला? मग पावसाळ्यामध्ये कसं काय होतंय काका इकडं? पावसात येतो या एवढ्या पाण्यात कमरत भिजून पावसामध्ये भिजून जातो चिंबळ होती तशीच येतो सत्र्या जमतं घेऊन. काय येतं आता गाड्यांना घोड्यात त्या तिकडे गाड्या उभ्या राहत येतात निम्या रोडला. तिथून आम्ही येतो चापत अंधारांमध्ये. काय का गाडी सोय गाड्याचं इथं जवळ येतात आम्ही चापत येत मावशी. म्हणजे लाईट नाही का तुमच्याकडे? लाईट मग ती लाईट त्या गाडीला काय करी तिकडे लाईट ही इकडे करी वाटायला काय करी वाटणीत नसलं चालेल ना चापत अंधारामध्ये. मग लाईट आहे का? रोडला लाईट असते. गाडी आली तर रोड घरापाशी येईल का नाही यायची? हा गाडीच नाही त्या लाईटली काय करतो इथं लाईट त्या तिकडे पावसाळा लाईटही नसते आमच्याकडे. 4 महिने लाईटच नसते आम्हाला. असा कागद लिहून देते पण हा पावसाचं नसते लाईट आम्हाला. मग कोण घेते वायरमॅन नाही. आता काय चिकटू काय आता खांबळ चिकाट झालं आता तसाच राहा अंधारामध्ये. हा हे ठोक दिवं करावा हे बत्या लावा हे वाटत्याला त्या. देवराम लांडे आमदार झाल्यावर हे पेशंट सुटतील का? सुटणार मग ते सुटणार नाही म्हणजे एवढ्या दिवस देवराम लांडेच्या गाय किती नाही सुटणार आमचा प्रश्न. आमचं म्हणजे आम्ही धरणार त्याला जाऊ पण हे दुसरं लांब ते जातं कुठे. एक बारी कोण आलता इकडं तुम्हाला सांगा गाडगार आलता तर तेव्हा मी गेलते त्याच्या बंगल्यावर काय आणि मला शिपरच लागत होती. तो त्या तिकूनच म्हणून तिथंच बस मला इकडे डसल तुला ती असं नको ती बाई म्हणून. हा असं सांगितलं ना मी. डांगटची शिपरत लागत ती मला नोकला जायला. तो काय म्हणतात माहितीये का तिथंच बस बंगल्याकडे नको येऊ तिथंच बस. तर तशी तर तिथंच बसवली मला म्हणून मला कामाला लावला नाही. माझं कागदपत्र असं गेलं हा शेत. तेव्हापासून या लोकांनी ओळखू नये. देवराम लांडा ये मला तरी तो येतो जवळ माय पार कसा पार फोनच बोल तरी देवराम लांडा रात्रीचा हजर होईल पार असं आहे देवराम लांडा. मग हे दुसरं नाही येणार माहिती बघ ते काय येत होतं ते त्याला घातलं कानात का निघून गेलो ते.